लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर पुढे आलेली आहे। खुशखबर काय तुम्हाला माहिती आहे, थंबनेलला लावलेलीच आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे प्रामाणिक जी आहे माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो। कधीही अफवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पसरवल्या जात नाहीत। ज्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर 7वा हप्ता खुशखबर आली म्हणजे समजायचं की न्यूज ही पक्की असणार आहे। क्लिअर। तर राज्याच्या ज्या काही महिला बाल कल्याण मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी न्यूज माध्यमांना पण येऊन सांगितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 7वा हप्ता कधी भेटणार आहे आणि त्याची तारीख पण त्यांनी सांगितलेली आहे। तारीख पण कोणती आहे पटकन सांगून देतो, असं नाही की पुढे पुढे पहा। बघा 26 तारखेच्या आतच जे आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। मी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती पण मी ऐकवणार आहे तुम्हाला। पण एक महत्त्वाची गोष्ट, 7व्या हप्त्याचं नवीन वर्षाच्या हप्त्याचं वितरण आता फक्त मोजून आपण त्याला म्हणूयात की एक 3-4 दिवसच माझ्यामध्ये वाट पाहायची गरज आहे। कारण त्यांनी जर सांगितलं की 26 तारखेच्या आत, तुम्हाला एक माहिती आहे का पहिलं आपलं चॅनल आहे कुठेच नाही, कुठल्या न्यूज माध्यम कुठेही नाही, एक गोष्ट आपण पहिल्यापासून सांगत आलेलो आहोत 26 तारीख कोणीही सांगितली नाही। कुठेही जाऊन पहा एकमेव चॅनल आहे आपलं की तिथे 26 तारीख म्हणजे आपण मी असं नाही म्हणत की आपल्या चॅनलच्याच गोष्टी म्हणजे ह्या होतात, अजिबात नाही। पण तुम्ही जर का प्रामाणिकपणे या चॅनलला पाहत असताल तर तुम्हाला पण माहीत असेल मी कितीतरी दिवसापासून तुम्हाला 26 तारीख सांगू लागलो आणि हीच तारीख आज आपल्या राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी 7व्या हप्त्याच्या बाबतीत बोललेले आहेत। त्यामुळे 7व्या हप्त्याचं तुम्हाला जर कोणाला काळजी लागली होती की कधी येणार तर हप्ता वितरण आता पुढच्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे। 26 तारखेच्या आतच या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे। पटकन एकदा व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर बोलूयात आपण। बघा आदितीताई तटकरे जे आहेत ह्या काय म्हणाल्या एकदा आपण ते ऐकूयात आणि मग पुढे मी तुम्हाला काही बोलतो गोष्टी महत्त्वाच्या आणि त्यानंतर बघा आता तुम्हाला एवढं तर कळालं नाही की आजचा दिवस आपल्यासाठी खूप खुश खबर आहे। बघा खुश खबर का, कारण की राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री यांनी स्वतः आज येऊन जे आहे यावर भाष्य केलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना जी आहे ही या योजनेचं त्याला आपण म्हणूयात वितरण कधी सुरू होणार त्या बाबतीत। महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं। बघा योगायोग पण मी जे सांगितली होती 26 तारीख आता स्वतः आदितीताई तटकरे पण बोलले आहेत 26 तारखेच्या आतच आपल्याला 7व्या हप्त्याचे पैसे यायला सुरुवात होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना परत सांगतो आहे कोणीही काळजी करायची नाही, आपल्या या चॅनलवर खात्रीशीर माहिती दिली जाते आणि तुम्हाला हे पण माहीत आहे मी बोललेल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या होतात। जर तुम्ही पहिल्यापासून फॉलो करीत असाल तर तुम्हाला माहीत आहे की उगाच आपण जे आहे कुठल्याही प्रकारची अफवा न करता प्रामाणिक तुम्हाला जास्त बडून सोडून गोष्टी सांगता एकदम स्पष्टपणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो। लक्षात ठेवा आज पण जर काही माता भगिनींच्या डीबीटी राहिल्या असतील, फॉर्म मंजूर व्हायचा राहिला असेल तर त्यावर आता मी इथून पुढे खूप तुम्हाला महत्त्वाचे अपडेट देणार आहे, काय करायचं काय पटपट काय गोष्टी करता येतील। त्यामुळेच लक्षात ठेवा या चॅनलला जर तुम्ही नवे असताल किंवा नव्याने या चॅनलला पहिल्यांदाच आला असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं, कारण की कोणीतरी तुम्हाला खात्रीलायक माहिती द्यायला पाहिजे की ज्या दिवशी हप्ता येईल त्या दिवशी ज्या दिवशी अशी खबर येईल म्हणजे खुश खबर आपण त्याला म्हणूयात पुढे त्याच दिवस अशा प्रकारची न्यूज चालली पाहिजे चॅनलवर। असं चॅनल जर तुम्हाला हवं असेल तर हे आपलं चॅनल आहे आणि ते प्रामाणिक तुम्हाला मी माहिती देण्याचं काम करतो आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट परत सांगतो आहे कुणालाही आता डाऊट राहिला नसायला पाहिजे की 7वा हप्ता कधी मिळणार। 26 तारखेच्या अगोदर, मग ते 26 तारखेच्या अगोदर तुम्हाला 1 दिवस अगोदर सुरू होऊ शकतं किंवा 2 दिवस अगोदर सुरू होऊ शकतो, पण आता सध्या 16 तारीख आहे म्हणजे मोजून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे लक्षात ठेवा एक आठवड्याचा कालखंड पण उरला नाही। या मधल्या टायमामध्ये काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे तर त्या आपण करूयात। लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता की तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे आहे 7व्या हप्त्याची जी काही न्यूज देताना खरंच आनंद होतोय, कारण की मला पण असं चांगलं वाटलं की यार लवकरात लवकर हप्ता जितक्या लवकर जाईल तेवढा फायदा, या पैशाचा सदुपयोग करा।
तुम्ही छोटा जो काही तुमचा व्यवसाय आहे त्याच्यासाठी उपयोग करा, कारण लाडकी बहीण या योजनेचे पैसे पुढे पण येणाऱ्या टायमामध्ये चालू राहणार आहे. कुठल्याही प्रकारचा भ्रम कुणी एखाद्या चुकीच्या प्रकारची जर माहिती देत असेल तर त्याला अजिबात बळी पडू नका. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल, मी जाता सांगतो, बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा असतात त्या काळजी करतात, सर माझा फॉर्मच मंजूर झाला नाही, भेटणार का वगैरे वगैरे. काही अडचण असेल तर उद्यापासून तर मी जास्त तुमचे प्रश्न घेणारच आहे, पण तुर्तास या व्हिडिओच्या खाली पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.